थर्ड एक्झाम्पल पहा. -10, -6, -2, -2 डॅश डॅश डॅश. हा आपल्याला सिक्वेन्स दिलेला आहे. लिहून घेऊ आपण सिक्वेन्स. द गिवन सिक्वेन्स इज -10, -6, -2, -2 डॅश डॅश डॅश. हिअर टर्म्स लिहून घेऊ आपण. हिअर T1 किती आहे पहा. T1 इज -10. T2 किती आहे -6. T3 किती आहे -2. T4 किती आहे 2. आता काय करू आपण, कॉमन डिफरन्स काढून घेऊ. T2 - T1 इज इक्वल्स टू T2 किती आहे -6 मायनस T1 किती आहे -10. म्हणजे ते काय लिहावं लागेल -10 लिहावं लागेल. इथे मायनस साइन आहे. T1 ची व्हॅल्यू पण -10 आहे. किती येईल पहा. -6 मायनस मायनस काय होईल प्लस 10. -6 + 10 किती येईल 4 येईल. त्यानंतर T3 - T2 करू. T3 - T2 इज इक्वल्स टू T3 किती आहे -2 मायनस T2 किती आहे -6 -2 हे मायनस मायनस काय होईल प्लस 6 इज इक्वल्स टू -2 + 6 किती येईल 4. आता काय करू. T4 - T3 इज इक्वल्स टू T4 किती आहे 2 मायनस T3 किती आहे -2 इज इक्वल्स टू 2 इथे मायनस मायनस काय होईल प्लस 2 + 2 किती येईल 4. म्हणजेच आपल्याला कॉमन डिफरन्स काय मिळाला, कॉन्स्टंट मिळाला. काय आहे हा जो दिलेला आहे हा अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आन्सर लिहू आपण. हिअर द डिफरन्स बिटवीन एनी 2 consecutive terms is constant. Therefore, the given sequence is an AP and the common difference D is equals to 4. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल हे कसं सॉल्व केलं.